आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? तुम्ही आराम करा. रुद्र सर जातील एकटेच मीटिंगला. हा, आणि अगदीच तसं असेल तर मी जातो मीटिंगला. नाही, मी जाते. अहो, तुम्हाला धड बोलता येत नाहीये. तुम्ही आराम करा. रुद्र सर, तुम्ही सांगाव त्यांना. बरोबर बोलतात गौरीजी. तुम्ही नका येऊ, आराम करा. बघा, आता रुद्र सर तेच सांगतात. त्यांचंही ऐकणार नाही का तुम्ही? असं कसं? ऐकावंच लागेल त्यांना. आणि मीटिंगचं काय? मीटिंग मी एकटा हँडल करेन. तुम्ही आराम करा. हिची आत्ताच तब्येत बिघडायची होते. शी. मी येतो. हॅलो, बघितलंस का सोहा? माझा प्लॅन वर्क झाला. म्हणजे काय? असं कसं काय एकटा गेला? देविका ताई, जाऊन झोपा आता. काय आहे ना, तुमची स्वप्न तिथेच पूर्ण होतील. गौरीजी, हॅलो, रुद्रला फोन करा आणि सांगा ऑनलाईन मीटिंग करू. हो, ताबडतोब. काय झालं? काही राहिलं का? नाही, काही राहिलं नाही. मीटिंग कॅन्सल झाली. ऑनलाईन मीटिंग आहे, त्यामुळे घरूनच काम करेन. हो का? बरं झालं. मग घरूनच मीटिंग आहे तर मी मदत करतेच. नाही, नको. तुम्ही आरामच करा. तब्येत बरी नसताना कशाला ना उगाच. रुद्र, अरे करू दे ना तिला काम. नाहीतर घरी असून सुद्धा मदत करू शकली नाही म्हणून गिल्टी वाटत राहीन तिला. हो ना? हो, घरातच आहोत तर अगदीच बरं नाही वाटलं तर मी येते ना खाली. ठीक आहे, तुम्ही जॉईन करू शकता. मी आलोच. आता बघच तुझ्या जायफळाचा कसा फायदा उचलते मी. तुमचं प्रपोजल पाहिलं मी सर. मी माझ्या टीमशी डिस्कस करतो आणि बोलतो तुमच्याशी. हां, मी तुम्हाला एक
एस्टिमेट मेल केला आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. हो, आपण एक योग्य वेळ ठरवून मीटिंग करू. हा, नाही हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं. एक्सक्यूज मी. गौरीजी, मला तुमच्या हातचा गरमागरम चहा हवा होता, आलं घालून. द्याल आणून? थँक्यू. हा सर, मी तुम्हाला सगळे पॉइंट्स ऍड करतो आणि मेल करतो. देविकाजी, ठीक आहात ना तुम्ही? हो. देविकाजी, 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 अहो काय? देविकाजी, काय झालं तुम्हाला? देविकाजी, देविकाजी उठा ना. चक्कर आली का तुम्हाला? देविकाजी, देविका ताई, देविका ताई,
गौरीजी मी चुकून त्यांना धरलं. तुम्ही का वाईट वाटून घेताय रुद्र सर? तुमची काहीच चूक नाहीये. नाही गौरीजी, माझंच चुकलंय. काय वाटलं असेल त्यांना? मी त्यांना असा हात लावायला नको होता. अहो, त्या पडत होत्या म्हणून तुम्ही त्यांना सावरलं. मग कशाला काय वाटेल? नाही गौरीजी, कितीही झालं तरी माझीच चूक आहे. मी त्यांची माफी मागायला हवी. काय झालं रुद्र? अरे मी त्यांना चुकून हात लावला. त्यांचा तोल जात होता, त्यांना बहुतेक चक्कर येत होती, भोळ येत होती, मला माहित नाही. पण त्यांचा तोल गेला आणि मी त्यांना धरलं. बघा आता, पडतील म्हणून सावरलेत ना, मग कशाला काय वाटेल त्यांना? नाही गौरी, तुला ऑकवर्ड वाटलंच असेल ना? हो ना. नाही म्हणजे मी तरी काय करणार? ते अचानक अंगावर पडल्या माझ्या. मी त्यांना दूर करायला पाहिजे होतं. मी हात मारली पण त्यांना ती ऐकूच जात नव्हती. काय केलं मी? रुद्र प्लीज शांत हो. हे बघ, तू जाऊन त्यांची माफी माग ना. तुला गिल्ट नाही राहणार आणि त्या समजून घेतील. ते समजूतदार आहेत त्या. तू जा, माफी माग. काही गरज नाहीये माफी मागायची. अहो, त्या पडत होत्या म्हणून त्यांना सावरलात ना तुम्ही. तुमचा हेतू काही वाईट नव्हता. आणि तसंही बायकांना पुरुषांचा स्पर्श कळतो, तो चांगला आहे की वाईट आहे. त्यामुळे माफी मागायची गरज नाहीये आणि वाईट वाटून घ्यायची गरज नाही. गौरीजी काय बोलताय तुम्ही? नाही, त्यांची माफी मागितलीच पाहिजे. तुम्ही चला माझ्यासोबत प्लीज. रुद्र सर, तुम्ही फारच मनाला लावून घेताय. देविका जी, देविका जी, मी तुम्हाला चुकून हात लावला. तुम्ही पडत होतात आणि अचानक काय करावं मला सुचलं नाही. आय एम रिअली सॉरी. नाही नाही, तुम्ही माफी नका मागू. तुम्ही तेच केलं जे कुणीही केलं असतं. मीच ओव्हर रिॲक्ट झाले. आय एम सॉरी. तुमचं रिॲक्ट करणं साहजिक आहे. मी जे काही भोगलंय त्यामुळे परपुरुषाचा स्पर्श जरी झाला ना तरी धडकी भरते मला. मगाशी ते झालं आणि मला कळालंच नाही मी काय वागले. मला खरंच नाही समजलं. खरं तर सुमित नंतर माझ्या आयुष्यात कुणी आलंच नाही आणि त्यामुळे मग मी समजू शकतो, पण प्लीज तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. असं समजून घेणारा जीवाभावाचा मित्रही नाही मिळाला कधी मला. इतकी एकटी पडले की 4 माणसात गेल्यावर वावरायची सवयी नाही राहिली मला. त्यामुळे कुणी हातही लावला ना तर तो काळजीने किंवा मैत्रीने लावला असं वाटतच नाही मला. असं वाटतं समोरच्याला फक्त आपलं शरीरच हवंय. मनाबद्दल तर कुणाला काही वाटतच नाही. सॉरी रुद्र, मी तुमचा अपमान करत नाहीये. मला माहितीये तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही प्लीज परत परत सॉरी नका म्हणू. अहो, असं कसं? तुम्ही इतके चांगले आहात, सच्चे आहात आणि मी असं वागायला नको होतं.
तुम्ही मित्राच्या नात्याने मला मदत करत होतात आणि मला खरंच माफ करा. हे बघा, जे घडलंय ते तुम्ही विसरून जा आता. एवढंच काय मित्र म्हणतो, जुनं सगळं मागे सोडा आणि पुढचा विचार करा. आणि आता तुम्ही आपल्या माणसांमध्ये आहात. मी आहे, गौरीजी आहेत. त्यामुळे यापुढे तुम्ही कुठलाच त्रास करून घेऊ नका. तुम्ही आपलेपणा दाखवताय माझ्यासाठी, हेच खूप आहे. थँक्यू. आता आराम करा तुम्ही. तुला असं वाटत नाहीये ना, आमची मैत्री एक एक पायरी चढत पुढे चालली आहे? बघ ना, रुद्र माझी किती काळजी घेतोय. मैत्रीत एवढं चालतंच ना गौरी? आमची मैत्री एक एक पायरी चढत पुढे चालली आहे. यो बाबो, धान्य बघ कसलं वाढलंय. हे मोड पण आलेत. देवा, येणारच. न विसरता जातीने लक्ष दिलंय मी. खत पाणी घातलं ना तर वाढतं सगळं. देवी आई, खत पाणी दिलं की काही वाढतं का? रुद्र सरांच्या मनात देवी कथाईंनी मैत्रीचं बीज पेरायला सुरुवात केली. आता ती पण वाढेल का मग मी? हे हार आहे ना, हार असं ह्याला. गौरी, तुझ्या डोळ्यात पाणी काय झालं? कुठे काय? डोळ्यात काहीतरी गेलं असेल. हा, डोळ्यात गेलं. पाणी मारणं, थंड पाणी मारायचं. थंड पाणी मारायचं, डोळ्यातलं जात. चंदू, हा हा जरा यांना काय हवंय का बघ ना. हा, यांना काय? अरे, कोण आलंय? कोणी नाही आलंय. मी म्हणते तू यांना काय हवंय ते बघ. यांनावरून कसं ओळखायचं कोणाला? अरे म्हणजे तुझ्या राजन सरांना. अच्छा अच्छा, माझ्या राजन सरांना. हा, माझ्या राजन सरांना. आणि तुमचे कोणी नाही काय? चंदू, जा बरं बघ त्यांना काय हवंय ते. अच्छा अच्छा, राजन सरांना विचारायचंय की काय हवंय की नकोय. मग मी बघायचंय आता जाऊन. तू बघाय. हा जा बरं. हा, जातो जातो. अरे चालत जा. हा, कमरेखाली पाय पण विसरलंच होतं. चंदू, हा, जातो. गौरी, अगं काय झालं? कुठे काय? काही नाही. अगं कसला विचार करतेस एवढा? नंदाई, मला
खूप भीती वाटते हो. भीती कसली? मी रुद्र सरांना गमावून बसेन असं वाटतं मला कधी कधी. अगं कसं शक्य आहे गौरी? रुद्र आणि तू एकमेकांसाठीच बनलेले आहात. रुद्र तुझ्यापासून दूर जाणं कधीच शक्य नाही. नको तू असं काहीतरी विचार करू. नाही पण असं मन खूप अस्वस्थ होतं. रुद्र सर माझ्या जवळ असून पण खूप दुरावल्यासारखे वाटतात मला. देविकामुळे? अगं रुद्रवर आता किती जबाबदाऱ्या आहेत. देविका आणि बिट्टीच्या सुरक्षेचा प्रश्न तर सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणून कदाचित तुझ्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं असेल. पण तू घे ना थोडंसं समजून. अगं नाही तर एरवी रुद्र कधीच वागणार नाही असा. पण तरीही मी बोलते रुद्रशी. तू नको त्रास करून घेऊ.